नमस्कार मंडळी, तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज मी बनवलेले आहेत खमंग अशा तांदळाच्या पिठाच्या पुऱ्या आणि त्यासोबत खाण्यासाठी टोमॅटोची चटणी देखील बनवलेली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर मग पुऱ्या बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचे पीठ असं घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकला आहे थोडासा ओवा, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर अर्धा छोटा चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ मी येथे छोटा 1.5 चमचा वापरलेला आहे। त्यानंतर टाकले 1 चमचा जिरं, थोडासा ठेचलेला लसूण आणि सर्वात शेवटी कोथिंबीर। याचा छान आपल्याला पाण्याचा वापर करून कणिक मळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी येथे कणिक मळून घेतली। चला तर मग आता पटापट पुऱ्या बनवून घेऊयात। मी येथे एक छोटासा गोळा घेतला आहे। याची आपण अगोदर पोळी लाटून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी येथे पोळी लाटून घेते आणि पोळी लाटून झाली की त्यानंतर आपल्याला ती कट करून घ्यायची चाकूच्या सहाय्याने। ही पोळी हव्या तेवढ्या मोठ्या आकाराची तुम्ही लाटून घेऊ शकता आणि त्यानंतर त्याचे वेगवेगळ्या आकारामध्ये कट करू शकतात। आता तुम्ही बघू शकता मी येथे चाकूने याचे 4 भाग करून घेते। एकीकडे मी तेल देखील तापायला ठेवलेलं आहे। तर आता एक एक करून आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत। मध्यम आचेवर तळायच्या आहेत आपल्याला पुऱ्या। तुम्ही बघू शकता मी एक पुरी टाकलेली आहे। त्यानंतर यावर असं तेल टाकायचं आहे, त्यामुळे मग पुरी छान अशी फुगते। खूप छान लागतात ह्या पुऱ्या खाण्यासाठी। दोन्ही बाजूंनी एकदम व्यवस्थित पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। हळद टाकल्यामुळे छान असा पिवळसर रंग देखील आला आहे पुऱ्यांना। पटापट दुसरी पुरी देखील आपण तळून घेणार आहोत। खूप छान अशा फुगतात या पुऱ्या आणि मस्त देखील लागतात। आपण टाकलेला ओवा, कोथिंबीर या सर्वच गोष्टींची चव या पुऱ्यांना छान येते। तुम्ही बघू शकता एकामागून एक आपण सर्व पुऱ्या अशा तळून घेणार आहोत। 2च वाट्या पिठांमध्ये खूप साऱ्या पुऱ्या बनवून होतात। टम्म अशी फुगली आपली पुरी आणि एक एक पुरी सेपरेट लाटल्यापेक्षा आपण अशी पोळी बनवून जर कट करून त्याच्या पुऱ्या बनवल्या तर टाईमही वाचतो आणि अतिशय झटपट अशा या पुऱ्या होतात। कधीतरी खायला एकदम बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही बघू शकता टम्म अशी फुगली आपली पुरी। ह्या पुऱ्या आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे पुऱ्या आणि खायला देखील अगदी अप्रतिम लागतात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ह्या पुऱ्यांसोबत खाण्यासाठी मी एक स्पेशल अशी टोमॅटोची चटणी बनवली होती। अतिशय चविष्ट अशी ती टोमॅटोची चटणी आहे। टोमॅटोच्या चटणीच्या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि ती टोमॅटोची चटणी देखील अतिशय झटपट बनणारी आणि एकदम चविष्ट अशी असणार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, अगदी छान लागते। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग या जेवायला। लवकरच भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।